प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. मनातून हाक मार, मी येईन. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्हाला मी निवडले आहे. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. आता पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश मनपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकावा. तुमच्या मनातील जिज्ञासा पूर्ण करणारे आणि तुम्हाला हवे असलेले काहीतरी तुमच्या मार्गात या 24 तासांत येत आहे. या 24 तासांसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही जेव्हा पूर्ण शक्तीने, पूर्ण भक्तीने देवाला हाक मारता, तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार घडवतात. आताही तसेच काही घडणार आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा, तुमच्या कमकुवतपणाला नष्ट करण्यात येत आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल, तेव्हा दूरवर देव तुमच्यासाठी काहीतरी नियोजन करत आहे, जे तुमचे सुख, आनंद वाढवणारे आहे आणि तुमचा पराभव नष्ट करणारे आहे. तुम्ही आजपर्यंत काही गोष्टींमध्ये पराभव स्वीकार केला आहे, पण आता इथून पुढे तुम्ही त्या विजयासाठी तयार केले जात आहात. तुमचा आनंद अधिक वाढवला जाणार आहे. तुमच्या वेदना, दुःख हरण केल्या जाणार आहेत. मी आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव करत आहे. तुम्ही ज्या आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छिता, तो आनंद तुम्हाला दिला जात आहे. तुमच्या वेदना, दुःख हरण करणारा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढवून तुमच्यासाठी देव कार्य करत आहे. आज जरी तुम्ही ते पाहत नसला तरी ते घडत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा जन्म माझ्यावर विश्वास आहे ना? जर तुझी अडकलेली कार्य देखील आता मार्गी लावली जात आहेत. तुम्ही जेव्हा देवाकडे येऊन ती देवासाठी, आनंदासाठी प्रार्थना करता, तेव्हा देव दूरवर तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नका. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडले जात आहे. तुमच्या चिंता देवाला सोपवा आणि आनंद तुम्ही प्राप्त करा, कारण देव तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करत आहेत. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या मनावरील ताणतणाव आणि संघर्ष कमी होईल आणि त्यांच्या आयुष्यात खूप काही आनंद भरला जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, चिडून बोलू नकोस, कोणावर रागवू तर मुळीच नकोस. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप. कारण जर तुला काही साध्य करायचे आहे, तुझ्यातून नकारात्मक ऊर्जा दूर करायची आहे, तर तुला हा जप करावाच लागेल. रागावर नियंत्रण मिळवणे इतके सोपे नसून मला माहीत आहे. ते तुमच्यासाठी कधीकधी कठीण असते, पण ते घडवणे अशक्य नाही. जेव्हा तुझा देव सगळं काही शक्य करू शकतो, तर तुझ्यासाठी, तुझ्या नागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुला आशीर्वादित करू शकतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझे कठीण भोग आजपासून संपले आहेत. या 24 तासांची तुम्ही वाट पाहत होतात, तर आता हे 24 तास तुमच्या नशिबात असे काही घडवणार आहेत, ज्यामुळे तुम्ही कित्येक अशा गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाताना पाहणार आहात. स्वामींची कृपा काय आहे याचे अनुभव तुम्ही करणार आहात. तुम्हाला कधीही त्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही, कारण देवाची नितांत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. तुम्ही ज्या विजयाची वाट पाहत आहात, त्यासाठी कार्य करत आहात, तर लवकरच देव तुम्हाला एक आनंदाची बातमी आणि तुमचा विजय निश्चित करून देत आहे. आज जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे, त्याचा काही काळातच विजय निश्चित घोषित होईल. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू इच्छित असाल, तर श्री स्वामी समर्थ जप करा, कारण जप केल्याने तुमच्यातली शक्ती वाढू लागेल. तुम्ही पाहाल की तुम्ही नकोसे असलेले तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे. तुमच्या वेदना दूर होत आहेत. शत्रू तुमच्यासोबत तुमच्या पुढे हातही जोडतील, कारण देव ते सर्व काही घडवून आणत आहेत. शांत रहा आणि शांततेत देवाला शोधा. देवाला शोधण्याचा प्रयत्न केल्यास स्वामी तुम्हाला नक्की भेट देतील आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जवळ येतील. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचत नाही, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा
क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. आपल्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि सदैव स्वामी आपली साथ देत आहेत. संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाला, वेळेशी, लोकांना स्वतःशी जोडू नका. प्रत्येक वेळेला तुमच्या मेहनतीचे फळ देव नक्की देत असतो. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या जन्मभर तळतळात राहतात. फक्त याचे हप्ते भरावे लागतात. तुमचा स्वामींना विश्वास आहे. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवून त्यांची पूर्ण भक्ती करता. स्वामी कायम म्हणतात, माझ्या भक्तांना मी कधीच कुठल्या गोष्टीची कमी होऊ देत नाही. त्यांना आयुष्यात जे योग्य आहे ते मी नक्की देत असतो. स्वामींचरणी नेहमी ही प्रार्थना करा, हे अनंता, मला माहीत आहे की माझे यापूर्वी किती जन्म झाले किंवा किती नाही हे मला माहीत नाही. पुढे किती होणार हे सुद्धा माहीत नाही. पण हे स्वामीराया, हा विश्वास पक्का आहे की प्रत्येक जन्मात तूच माझ्या सोबती होतास, तूच माझा मार्गदर्शक होतास. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एक विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकले तर तू पुन्हा त्याच तुझ्या चरणावर आणून स्थिर ठेव आणि तुझे नामस्मरण मुखात अखंड ठेव. स्वामी आपली साथ सदैव देतील. तुमचाही या गोष्टीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच या व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेल आयकन नक्की प्रेस करा. कमेंटमध्ये एकदा रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद हे कायम देण्यासाठी आपण आपले काम नक्की करू शकतो. स्वामी सांगतात, एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देत नाही. सर्व समुद्राला गर्व कधी होता का? समुद्र संपूर्ण जगाला बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला की त्यावर सहज तरंगून निघून जातो. याने समुद्राचा गर्व कायमचा मोडून गेला. सोबत आपला जो अनुभव असतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो. आपण कितीही गर्व केला तरी कोणी व्यक्ती असा येतो जो आपला गर्व नक्की तोडत असतो. त्यामुळे कधीही गर्व करू नका, कारण गर्व केल्यामुळे रावणाला त्याची सोन्याची लंका टिकली नाही तर तुम्ही काय करू शकता? स्वामी सांगतात, स्वभावातला एखादा धागा ते समजला नसेल तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि जर तरीही समजला नसेल तर त्याला दुर्लक्ष करा. पण एखाद्यासोबत नातं तोडू नका. आपण एकटे आहोत असा विचार कधीही खचून जाऊन करू नका, कारण आपण एकटे पुरेसे आहोत असा विचार ठाम ठेवा. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण नसतात आणि आपण त्यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. स्वामी सांगतात, निस्वार्थ प्रेम करणे योग्य, पण प्रेम कोणावर करणे हे माहिती असणे सुद्धा योग्य लागते. जर कुणावर चिडणारा असाल तर विचार करू नका, चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा चालू झाली आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यवस्था आहे. लोक फायदा बघतात, आपण माणुसकी बघायची. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकीच्या मागे लागल्यावर तुम्ही मागे थोडे तरी नक्की राहाल. फायदा बघणारे नक्की तुमच्या पुढे जातील. ज्या क्षणी असं वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम बरे. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्ती सुख पाहणे चांगले असते. स्वतःला आवरायचं, स्वतःला सावरायचं, स्वतःला मनवायचं, स्वतःला हसवायचं आणि आयुष्य जगायला शिकायचं. आपला स्पष्ट स्वभाव असला तर समोरच्या व्यक्तीला खटकलाच तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांना करायची आहे जे मुखवटा नकली घालतात. स्वामी सांगतात, आरोपाची रोपं लावणारे यांनी शहाणे व्हावे, नाहीतर रोपाचे ते वृक्ष होईल आणि वृक्ष सावली देईल. पण एक दिवस ते असा होईल की तुम्ही सुद्धा अडथळ्यात याल. स्वामी सांगतात, आयुष्यावर कुणावर फार काळ रुसू नये. राग व्हावं, त्याच्यासोबत भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं, आणि नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकीचं बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा वाग करू नये. अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी एखादी वादविवाद झाली तर ती आपल्याला रात्रीपर्यंत निपटत असावी तर निपटून टाकावी, कारण झोपताना राग घेऊन झोपू नये. कुणास ठाऊक
आपण उद्या दुसऱ्या सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दुनियेत आपल्याला चांगल्या प्रकारे काहीतरी करायचं असेल तर इतरांची प्रेमाने वागणे महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवेल, या व्हिडिओला लाईक करेल, त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मी त्याची साथ देत असतो. त्याग चुकीच्या लोकांसाठी केलेला हा त्याग हा स्वतःवर केलेला अन्याय असतो. फक्त त्याला मन मारून जगण्याचं नाव दिलं जातं. त्याग करणं योग्य आहे, पण त्याग कोणासाठी केलेला पाहिजे, त्याग कोणासाठी करायला हवा हे माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आयुष्य असं जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलाच्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं माहीत नाही, पण कुठेतरी जाऊन थांबायचं असतं. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला वाटतं त्याने काहीतरी चांगलं आणि मोठं करावं. प्रत्येकाला ही भावना असते की काही गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होत आहेत. त्या प्रत्येक गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे व्हाव्यात. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटांचा सामना त्याला करावायचा असतो. संकटांचा सामना केल्याशिवाय आयुष्यात यश मिळवणे जणू अशक्यच असते. संकटांचा सामना करून बघा, यश नक्की तुम्हाला मिळेल. जो व्यक्ती संकटांचा सामना करायला घाबरणार नाही, तो आयुष्यात कधीही मागे राहणार नाही. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील आणि स्वामींनीच कायम तुमची साथ दिली आहे. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला कारण आपल्याला तेच मदत करत असतात. ज्यांचा स्वामींवर आणि स्वामी नामस्मरणावर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ असं एकदा जरूर टाईप करा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामींनी कायम आपली मदत केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा विश्वास ठेवा. स्वामी समर्थ या नामाचा जेव्हा जप कराल तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभे आहेत. त्यांनी कायम तुमची साथ दिली आहे आणि कायम स्वामी तुमची मदत करत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटे असतील त्या संकटाच्या काळात सुद्धा तुमची मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा, स्वामी नामाला कारण अंत नाही. स्वामी कृपेला कायम आपल्यासोबत स्वामी हे उभे आहेत आणि त्यांनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. ज्यांना वाटतं स्वामी आपली साथ देत नाहीत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, कारण स्वामी तर त्यांची साथ सदैव देत असतात. संकटसमयी मदत फक्त स्वामी करतात. संकटाच्या काळात फक्त स्वामीच तुम्हाला बाहेर काढतात. स्वामींवर विश्वास ठेवा, तेच तुमची मदत नक्की करत असतात. ज्यांना वाटतं की स्वामी माझी साथ देत नाहीत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, त्याला स्वामी कायम साथ देताना दिसतील. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी त्यांची साथ कायम देतो जे माझ्यावर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. त्यांच्या आयुष्यात कधीही संकट नाही येणार. जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये टाईप करतील. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांच्यासोबत कायम उभा आहे जे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतील. फक्त विश्वास ठेवायला हवा श्री स्वामी समर्थ नामावर. आयुष्यामध्ये संकटे अपार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा स्वामी स्वतःही तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, मी त्याच्या आयुष्यात त्याची साथ जीवनभर देत असतो. मी त्याला कायम मदत करत असतो. जे स्वतःवर विश्वास ठेवेल आणि स्वामी समर्थ या नामाचा जप करेल, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांचीच मदत करतात, ते स्वामींवर विश्वास ठेवून असतात. स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामींनी आपली कायम मदत केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. आपल्या फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असायला हवा. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते
तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात. विज्ञानाने हजारो मैलांवर असलेल्या ग्रहांचे काळे डाग आणि त्यावर प्रतिमा लोकांसमोर आणल्या, पण पृथ्वीवर असलेल्या माणसांच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार याची प्रतिमा दाखवणारे असे कुठलेही त्यांनी यंत्र किंवा कुठलीही वस्तू अजून तरी तयार केलेली नाही. शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेने भरकटणारं मन. मनाला योग्य दिशेला आणणं तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं आपण आपल्या मनाला आणायला हवं. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला संकटे येत असतात. त्याच्या आयुष्यात फक्त विश्वास ठेवावा लागतो, कारण त्याच्याशिवाय काहीही होत नसतं. ज्यांना ज्यांना वाटतं माझ्या आयुष्यात खूप संकट आहे आणि त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून बघावा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ नक्की देत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधीही सोडणार नाही जे माझ्यावर विश्वास ठेवून असतात. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण त्याला अंत नाही. स्वामी कृपेला स्वामी कायम आपली साथ देत असतात. आपला स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या संकटे आणि संकटे आहेत. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात सध्या खूप संकटे आहेत. त्या संकटांचा सामना तुम्ही करत आहात, पण काळजी करू नका, कारण त्या संकटसमयी तुम्हाला साथ कायम देणारा मीच आहे. प्रत्येक वळणावर तुम्हाला संकटाच्या बाहेर काढणारा मी आहे. विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावर, कारण तेच तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. स्वामी सदैव आपली मदत करत आहेत आणि त्यांनी आपली मदत केली आहे. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. संकटसमयी स्वामी मदत करतील, संकटात स्वामीच तारतील आणि संकटाच्या बाहेरसुद्धा स्वामीच काढतील. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. फक्त त्यांच्यावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. विश्वास ठेवा, माझ्या नामावर विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ नामाच्या जपावर, कारण तेच प्रत्येक वळणावर आपली साथ देत आहेत. स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटकाळी संकटसमयी स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला नक्की मदत करतील. स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं स्वामींनी त्याची साथ द्यावी, पण प्रत्येकाला हे वाटतं की स्वामी त्यांची साथ कधी देतील. स्वामी नक्की त्यांची साथ देतील, प्रत्येक वेळेला त्यांची मदत करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर त्यांचा विश्वास असायला हवा. संकटसमयी मदत करणारे फक्त स्वामी आहेत. वाईट काळातून तुम्हाला बाहेर काढणारे फक्त स्वामी आहेत. स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर काही गोष्टी तुम्ही शक्य करू शकता. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी स्वतः देत आहेत. स्वामी समर्थांवर आणि त्यांच्या नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी सांगतात, मी सदैव तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी स्वतः उभा आहे. प्रत्येक संकटात मदत करणारे स्वामी आहेत. प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे देखील स्वामीच आहेत. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नक्की करतात. स्वामींवर विश्वास ठेवून तर बघा, कारण त्यांनीच आपली साथ कायम दिली आहे. आपला स्वामींवर विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेला आपली साथ देतील. संकटाच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत आहेत. संकटसमयी संकटात असताना आपल्याला स्वामींनी बाहेर काढलं आहे आणि संकटाच्या प्रत्येक काळात स्वामींनी आपली साथ कायम दिली आहे. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे आहेत. स्वामी सदैव म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच इतरांसोबत तुलना करू नका. निसटून चाललेले काही क्षण हातात येण्यापूर्वी त्यांना मनसोक्तपणे सोडून द्या. जेव्हा आनंद मनाला मिळेल तेव्हा सुख नक्की मिळेल. त्या आनंदाला कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी सांगतात, आपल्याला जगण्यासाठी काय लागतं, तर जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या काही 3 गोष्टी लागतात.
ज्यांच्याकडे या 3 गोष्टी आहेत तो खरा श्रीमंत आहे. पण आजकाल लोक पैशांच्या एवढे मागे लागले आहेत की ते जगण्यासाठी पैसा आणि अजून काही गोष्टी राहतात त्याच्या मागे लागले आहेत. नक्की आयुष्यात सगळ्याच गोष्टी असायला पाहिजेत, नक्की व्यक्तीने पैसा कमवायला पाहिजे, पण पैशांच्या मागे लागून व्यक्तीने कधीही स्वतःचा सोबत इतरांचं नुकसान होऊ नये या गोष्टीकडे लक्ष देणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. स्वामी कायम सांगतात, मी सदैव त्यांच्यासोबत आहे जे श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवतात. प्रत्येक संकटसमयी मी त्यांची साथ कायम देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. संकटात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथही दिली आहे आणि स्वयं तुमची स्वामी साथ देतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामींना सदैव एक गोष्ट स्वामी आपल्याला जी सांगतात ती म्हणजे, स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे हे फार काळ आयुष्यात नसतात. जेव्हा त्या संकटांचा तुम्ही सामना कराल तेव्हा नक्की त्यामधून तुम्ही काहीतरी शिकाल. संकटांचा सामना करायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करायला लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यात जेव्हा तुमच्या संकटे येतील त्या संकटांचा सामना करा, घाबरू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच. प्रत्येकाला वाटतं मी संकटांचा सामना करावा, त्या संकटांतून पुढे निघावं. त्या संकटांमधून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येते, त्या संकटांचा सामना करून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय यश हे पूर्णपणे कठीण आहे. या आयुष्यात संकटांनी जे लोक संकटांचा सामना करत होते तेच त्या संकटांनी पुढे गेलेले आहेत. संकटांचा सामना करून आयुष्यात पुढे जाणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. मेहनतीने सर्व गोष्टी होतात, पण संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतील, त्या संकटांचा सामना केल्यानेच ते पुढे नक्की जातील. आयुष्यात संकटे येतील, संकटे जातील, त्यांचा सामना करून बघा, कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. संकटांचा सामना करून पुढे गेल्यावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणे ज्याला जमते तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. संकटांचा सामना करायला काही खूप मोठी ताकद लागत नाही, स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर श्रद्धा लागते. स्वामी कायम मानतात, मी त्यांच्यासोबत उभा आहे जे माझ्या श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल. माणूस दुसऱ्याची कणभर चूक नसताना जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूकसुद्धा लबाडीच्या चादरीने झाकण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाने प्रत्येक वेळेला लोकांची चूक जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. स्वामी कायम सांगतात, लोक आजकाल स्वतःला एवढे शहाणे समजतात, त्यांची चूक असेल तर ते पूर्ण झाकून ठेवण्याचा प्रयत्नात असतात आणि ती जर दुसऱ्याची असेल तर ते सांगत फिरतात. त्यांना हे सुद्धा कळत नाही आपण काय करतोय. ते स्वतःला पटतं जे पटतं ते नक्की करा, कारण इतरांचं ऐकाल तर सदैव मागे राहाल. आजकाल लोक त्यांच्या प्रयत्नांच्या चक्करमध्ये काहीही करत आहेत. लोक त्यांच्या चक्करमध्ये दुसऱ्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना मागे ओढतात आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःला जे काही करायचं आहे ते नक्की करा, पण इतरांना फसवून कधीही करू नका. याने तुम्हीच मागे पडाल. याने तुमच्याच आयुष्यात त्याचा नकारात्मक प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्वामी सांगतात, संकटे आयुष्यात जरी असतील तरी त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक संकटाचा सामना केल्यावर तुम्हाला यश हे नक्की मिळतं. संकटांचा सामना केल्यावर आयुष्यात पुढे जाणं शक्य असतं. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करायला आपल्याला जिद्द पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, पण ते चांगलं होण्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागते. मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मेहनत हा एक असा भाग असतो जो या मेहनतीला करतो, म्हणजे मेहनत करण्यासाठी हिंमत करून पुढे जातो, तो यशस्वी नक्की होतो. आणि जो मागे राहतो तो कायम मागेच राहून जातो. मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट मिळू शकते, पण मेहनत न केल्याने काहीही मिळणे शक्य नाही. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला रस्ता नक्की दाखवतील.
फक्त स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला हवा. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जी संकटे आहेत त्यांचा सामना करण्याची ताकद फक्त स्वामींमुळे येते. स्वामी कायम आपली मदत करतात आणि ते आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. स्वामी म्हणतात, मी तुमची साथ तोपर्यंत तरी नक्की देईन जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचे मुक्त होत नाही. मी त्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असेल ज्या वेळेला कोणीही तुमच्या सोबत नसेल. मोक्षाच्या दरवाजापर्यंत तुमच्या सोबत मी असणार आहे. कायम लक्षात ठेवा, मी तुमची साथ कधी सोडणार नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील जे काही नकारात्मक आहे ते माझ्या चरणी अगदी या क्षणाला सोपवून टाक आणि त्यातून मुक्त हो. कारण ते सर्व काही घडेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, इच्छा ठेवत आहात. मग तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमचा भाग्योदय निश्चित केला जात आहे. तुम्ही तुमच्या आव्हानांसाठी सज्ज आहात. तुम्हाला कुठलेही आव्हान आले तरी घाबरून जाऊ नका, कारण तुमचा देव, तुमचा परमपिता परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तुम्ही मला ब्रह्मांड नायक म्हणून हाक मारताना मग माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्या वेदना, तुमचे दुःख मी जाणत नाही असे कधी कधी घडत नाही, किंवा मी त्याकडे दुर्लक्ष करतो असे देखील घडत नाही. पण कधी कधी काही भोग हे तुम्हाला संपवूनच पुढे जायचे असते. कधी कधी तुमच्या काही मागील कर्मांना देवही चुकवू शकत नाही. ते तुमच्या पुढे येतात. तेव्हा तुम्हाला काही त्रास, काही यातना आणि काही दुःखांचा सामना करावा लागतो. पण ते काही काळापुरते असते. बाळा, मी तुझ्यावर आज आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुझे भोग संपले आहेत. तुम्ही त्या त्रासातून, दुःखातून बाहेर काढले जात आहात. विनाकारण इथे काहीही घडत नाही. बाळा, तू माझी प्रार्थना केली आहेस, मला प्रार्थनेद्वारे बोलावले आहेस, म्हणून आज मी तुझ्या पुढे आहे. तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस. तुझ्या वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे. याकडे दुर्लक्ष न करता पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी आश्चर्यकारक आशीर्वादांची आहेत. तुम्ही जर एकाग्र मनाने श्रद्धायुक्त अंत करणारी माझी स्मरणे करत हा संदेश ऐकाल तर माझा अनुभव तुम्हाला अगदी या क्षणाला सुद्धा होईल. बाळा, मी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही. माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या अवतीभोवती येऊन थांबलेले असतात. पण तुम्ही जेव्हा ते प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही त्यांना प्राप्त करू शकता. कारण तुम्ही प्रयत्न जर नाही केले तर मी तुम्हाला ते देऊ इच्छित नाही, आणि तुम्ही जर प्रयत्न केले तर तुमच्या इच्छेच्याही पलीकडे मी तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो, जे तुमच्या मनात देखील नाही. बाळा, प्रयत्नांना महत्त्व द्या. प्रयत्न केल्याशिवाय कुणीही काही प्राप्त करू शकत नाही. हा या ब्रह्मांडाचा नियम आहे. तुम्ही जेव्हा काही इच्छा करता तेव्हा देखील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात, कारण ती तुम्ही इच्छा प्रकट केली आहे. या ब्रह्मांडाला, या देवाच्या दिव्य शक्तीला तेव्हा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात. तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही या जगात असताना या ब्रह्मांडाला द्याल, या जगाला द्याल, तेव्हा ते तुम्हाला दुप्पट होऊन मिळेल. आणि त्यात तुम्ही जर आनंद वाटाल तर तो ब्रह्मांडाला द्याल, या जगाला द्याल, तेव्हा ते तुम्हाला दुप्पट होऊन मिळेल. आणि त्यात जर तुम्ही आनंद वाटाल तर तो तुम्हाला पुन्हाच्या आनंदाच्या रूपाने प्राप्त होतो. हा या ब्रह्मांडाचा नियम आहे. भगवंत तुम्हाला तेच देऊ इच्छितात जी तुमची इच्छा आहे. पण जास्त करून तुम्ही तेच चांगले कर्म करावे ज्यामुळे तुम्ही इच्छित प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहात. प्रयत्न हे यशस्वी होतात, कारण यशासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता ते तुमच्या मनातून घडतात. तुमच्या सर्व काही कर्मांना देव पाहत आहे, म्हणून आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. कधीही कुणाच्या मनाला दुखावलं जाईल अशा वेदनादायक शब्दांनी कुणाचे मन दुखावू नका. जरी वेळ कठीण वाटत असेल, काही बोलावेसे वाटत असेल, समोरचा तुमचा कधी अपमानही करत असेल, तरीही ते सर्व काही पचवून घेण्याची क्षमता निर्माण करा. कारण त्या क्षमतेमुळे तुम्ही कधीही विरोधाभास आणि तुमचे विरोधी प्राप्त करणार नाहीत. तुमचे कोणीही कधीही वैरी निर्माण होणार नाहीत. आणि तुम्ही जर तात्काळ कुणालाही उत्तर द्याल, मग ते मोठं असो वा लहान, कधीही तुमच्या मनातील जे काही होईल ते बोलून टाकाल. त्या क्षणाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे कोणी धजावणार नाही, आणि त्यामुळे त्रास तुम्हालाच होईल. काही वेदना होतील, काही दुःखही होईल. त्यामुळे कधीही आपापसात जेव्हाही वादविवाद निर्माण होतात तेव्हा थोडी शांतता पाळा. अगदी कुटुंबासोबतही हेच लागू केले जाते. कधी तुम्ही तुमच्या नात्यांसोबत इतके काही वादविवादात पडून जाता की त्यातून बाहेर पडणे तुम्हाला कठीण होऊन जाते. त्या क्षणाला तुमचा देव तुमच्या पाठी उभा आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही प्रत्युत्तर देऊन ते कधीही वाढवू नये. वादविवाद न वाढवणे न करता त्याचा अंत कसा करता येईल याकडे जास्त लक्ष पुरवा. देव तुमच्या पाठीशी उभा आहे.
याचा अर्थ तो तुम्हाला चुकीच्या दिशेने पाठवतो असे नाही, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी थांबवतो ज्या ठिकाणी तुम्ही चूक करत आहात. हे लक्षात घ्या की देव तुम्हाला कुठल्याही चुकीच्या वळणावर जाऊ देण्यापासून थांबवतो. तुमच्या वाणीत तो गोडवा, प्रेम आणि आपुलकीचे भान ठेवा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नात्यापासून कधीही दूर होणार नाही. मला माहीत आहे की तुमचे सर्वाधिक प्रेम तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसोबत, नात्यासोबत जुळलेले आहे. तुमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा आणि आपुलकी भरलेली आहे. पण कधीकधी ताणतणावामुळे, काही संघर्षामुळे तुमच्यात वाद निर्माण होतात. त्यावेळेस संयम ठेवा, धीर ठेवा, कारण मी तुमच्यात ते वादविवाद होत असताना पाहू शकत नाही. मी आज तुम्हाला आज्ञा करतो की जितनी शांतता पाळू शकाल तितकी पाळा, कारण त्यामुळे तुम्ही अधिकाधिक माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल. मी कुठे दूर नाही, मी कुठे लांब नाही, म्हणूनच प्रत्येकाचे मन दुखावत जाऊ नका. प्रत्येकाच्या मनात मी विराजमान आहे, कारण मीच कर्ता आहे, मीच करविता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूमध्येही मला पाहाल, तेव्हा तुमचे शत्रुत्व नष्ट होईल, तुमचे मन शांत होईल, कारण तुम्ही त्यात माझे दर्शन केले आहे. देव म्हणतात, बाळा, मी कधीकधी तुझ्यासाठी असे द्वार उघडतो जे तुझे विरोधी तुझ्यासाठी उघडून देण्यासाठी तयार असतात, कारण तू जोमाने ते प्रयत्न करू लागतोस. ते मिळवण्यासाठी तुझा संघर्ष ज्या क्षणाला सुरू होतो ना, त्या क्षणाला तुझ्यासाठी ते द्वार उघडले जाते. बाळा, तू जर आज त्या द्वारात प्रवेश करू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हण, कारण त्या द्वारातून तुमच्यासाठी आनंद, प्रगती, चांगले मार्ग, चांगले कर्म एकत्रित करून तुमच्यासाठी आम्ही ते मार्ग पाठवत आहोत. तुमच्या कुटुंबाचे प्रेम, स्नेह, चांगले बोल आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला हव्याशा आहेत, त्या सर्व काही मिळणार आहेत. तुम्ही ते स्वीकार करण्यास तत्पर आहात. तुम्ही जर ते योग्यतेने प्राप्त करू इच्छित असाल तर पुढे या आणि त्याचा स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप करा. देव तुमच्या रिकाम्या मनातील त्या जागा प्रेमाने, आनंदाने भरू इच्छितो. जे कोणी प्रेमाच्या शोधात आहेत, आनंदाच्या शोधात आहेत आणि नात्यातील गोडवा ज्यांना हवा आहे, त्यांना नक्कीच त्या नात्यातील गोडवा प्रदान होईल आणि त्यांचे सुसंवाद निर्माण होतील. तुम्ही ज्या अपेक्षा ठेवत आहात ते देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत. ते स्वीकार असल्यास होय मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. काही अद्भुत आणि दैवी शक्ती तुम्हाला ज्या क्षणाला सहाय्य करते, ते सहाय्य तुम्हाला हवे असल्यास होय म्हणा, कारण दैवी शक्ती तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे. स्वतः भगवंत तुझ्या पुढे येऊन तुझ्या समस्यांना समाप्त करण्यासाठी तुझ्या पुढे आज उभे आहेत. जर तू हे बोल ऐकत आहेस तर होय देवा, तुमचे बोल मी ऐकत आहे असे टाईप करा. विविध मार्गाने तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद, चमत्कार घडू लागतील. तुम्ही ज्या काही अपेक्षा, इच्छा ठेवत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. कधीही स्वतःला एकटे मानू नका, कारण देवाची साथ तुम्हाला त्या कठीण काळातही आहे, होती आणि राहील. जर तुमचा स्वामी शक्तीवर अफाट विश्वास आहे तर होय, माझा स्वामी शक्तीवर अफाट विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा थांब, या संदेशाला चुकवू नकोस, कारण मी इतरांसारखा तुला चुकवणारा देव नाही. मी कधीही तुमच्या हितासाठी कार्य करत आहे. मी तुमच्या भल्यासाठी कार्य करत आहे. माझ्या अपेक्षा आणि इच्छा तुम्ही जाणत असाल तर मी तुमच्यासाठी कार्य करत आहे, कारण तुम्ही ते सर्व काही करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ते मोठे कार्य करावे, तुमचे नाव व्हावे आणि तुम्ही अधिक संपत्ती, आनंद, कौटुंबिक सुख प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. त्यासाठी तुम्ही जे काही शक्य आहे ते करू शकता. मला माहीत आहे की हे मिळवणे तुमच्यासाठी कठीण नाही, कारण तुम्ही त्याच प्रयत्नात आहात. तुम्ही जे काही प्राप्त करण्याची इच्छा माझ्यापुढे प्रकट केली आहे त्यासाठी मी तुम्हाला आज आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कधीही एकटा नव्हतास, एकटा नाहीस आणि एकटा राहणारही नाहीस. देव म्हणतात, बाळा, अगदी या क्षणाला तुम्ही हा पवित्र दैवी आध्यात्मिक संदेश ऐकत आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तुम्ही मला शोधण्याची गरज नाही, कारण तुम्ही ज्या काही ताणतणावातून निघत आहात ते सर्व काही तुम्ही पार केले आहे. जे तुमच्यासाठी त्रासदायक होते, कठीण होते, पण तुम्ही ते सर्व काही पार करून पुढे गेला आहात. मला माहिती आहे ते पार करणे कठीण होते, पण अशक्य मात्र नव्हते, कारण तुमचा देव तुमच्यासोबत आहे. अगदी प्रत्येक क्षणाला तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही.
तर कार्य करणे, कार्याकडे लक्ष पुरवणे ही आजची गरज आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यात मन अधिक लावता तेव्हा अधिक उत्साह, आनंद आणि प्रगती तुमच्या दिशेने येऊ लागते. तुम्ही जेव्हा पाहाल की तुम्ही निराश आहात, ताणतणावाने भरले आहात आणि खूप काही अशा नकारात्मक ऊर्जेने भरले आहात, तेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यात अयशस्वी होता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर देवाचे स्मरण करून, प्रत्येक कार्यात देवाचे स्मरण करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहता, तेव्हा तुम्ही पाहता की अशक्य गोष्टीही तुमच्यासाठी शक्य केल्या जातात. तुमचे आशीर्वाद वाढू लागतात. तुम्ही ते सर्व काही ताणतणाव कमी झाल्याचे अनुभव करता. तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे, कारण मी आज तुमच्या पुढे आलो आहे. तुम्ही जे सर्व शोधू इच्छिता, जे तुमच्यासाठी ताणतणाव कमी करणारे आहे, तुमचे संघर्ष कमी करणारे आहे, तुमच्या जीवनात वृद्धी आणि खूप काही संकल्पपूर्तीसाठी आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर हा संदेश अर्धवट सोडल्यास तुला ते सर्व काही आशीर्वाद मिळण्यापासून थांबवले जातील. कारण तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला यश देण्यासाठी तयार आहे. तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करता तेव्हा मी उत्तर देण्यासाठी तयार आहे. जेव्हा तुम्ही माझी आराधना करता तेव्हा मी ती स्वीकार करतो. तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतात आणि माझे बोल ऐकण्यासाठी जे थांबतात त्यांच्यासोबत चमत्कार घडू लागतात. आशा ठेवा, ती देवाकडून अपेक्षा ठेवा. ते देवाकडून काही सांगायचे ते सर्व सांगा. देवाला, इतर मनुष्यांना नाही. इतर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. देवाची मदत ही सर्वश्रेष्ठ मदत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात. तुमची प्रार्थना स्वीकार केली जाते. मनातील वेदना, दुःख इतरांना सांगितल्यापेक्षा आपल्या स्वामींसमोर बसावे. स्वामींना मनातील प्रत्येक गोष्ट सांगून टाकावी आणि त्यातून मोकळे व्हावे. कारण देव सर्व काही जाणतात आणि त्यावर मार्ग देखील काढतात. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल, दैवी शक्तीवर असेल, तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना, ज्यांना अशा संदेशांची आवश्यकता आहे, ज्यांचे मन हरलेले आहे, त्यांचे मन कशात लागत नाही, त्यांना हा संदेश पाठवा. कारण त्यामुळे त्यांच्या हरलेल्या मनाला पुन्हा उत्साह मिळेल आणि स्वामी शक्तीवर विश्वास वाढू लागेल. स्वामी चमत्कार करतात कारण ते देव आहेत. कारण देवाच्या संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास ते चमत्कार घडू लागतात. तुम्ही अपेक्षेपेक्षाही अधिक यश तेव्हाच प्राप्त करता जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढलेला अधिक असतो. तो विश्वास कोण वाढवतं तर ते देवच वाढवतात. कारण देवाजवळ त्या अद्भुत शक्ती आहेत ज्यामुळे तुम्हाला ते सर्व काही शक्य केले जाते. कधी कधी तुम्हाला पदोपदी असे वाटत असताना की या गोष्टी अशक्य आहेत, तेव्हा देखील तुमच्यासाठी काही शक्यता पूर्ण केल्या जातात. त्या अशक्य गोष्टी शक्यतेत बदलल्या जातात. तुम्ही आजपर्यंत असे अनुभव घेतले असतील, केले असतील, तर होय म्हणा. देवाचे अनुभव मी केले आहेत. स्वामींचे अनुभव मी स्वीकारले आहेत. मी त्या अशक्य गोष्टींना शक्य होताना पाहिले आहे. असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर नक्कीच होय म्हणा. मी देवाचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल. कारण स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे. जी ऊर्जा स्वामींची आहे ती दिव्य आहे. तुम्ही फक्त विचार करा आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देतील. याचा अनुभव कोणी केला आहे का? जर केला असेल तर आत्ताच होय लिहा. जर स्वामींची शक्ती तुम्हाला दिव्य आणि पवित्र वाटत असेल तर देवाची शक्ती पवित्र आहे, ऊर्जावान आहे, ती मी स्वीकारतो असे टाईप करा. देव आज तुम्हाला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी आला आहे. कारण तू माझी प्रार्थना मनोभावे केली आहेस. तू ती सर्व काही इच्छा माझ्या पुढे प्रकट केली आहेस. आता तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मी तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण मी तुमच्या दिशेने जे काही पाठवत आहे त्यात तुमच्यासाठी यश आहे, भरभराट आहे, सुख आहे आणि तुमच्या आनंदाला वाढवणारे काही क्षण आहेत. ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात तुमच्या दिशेने येत आहेत. ते स्वीकार असल्यास होय देवा, मी स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षेने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. वेगवान गतीने ते सर्व काही घडणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा, अपेक्षा, खूप काही मनात इच्छा आहे. जेव्हा तुमच्या मनातील इच्छा प्रबळ होते तेव्हा चमत्कार घडू लागतात. देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. भक्तियुक्त अंतःकरणाने स्वामींची सेवा करत असताना मनोभावे स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी राया, मी तुझा प्रिय बाळ आहे. माझ्यावर तुमचा आशीर्वाद निरंतर राहो.
माझ्या हातून जे काही चुकीचे घडले आहे त्यासाठी मी आज तुमची क्षमा मागतो आणि कधी पुन्हा माझ्या हाताने ते पाप घडू देऊ नका, कारण मी तुमचा प्रिय बाळ आहे. माझ्या वेदना, दुःख, त्रास कमी करा, कारण मी तुमचा प्रिय बाळ आहे. तुम्ही माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करावा यासाठी आज मी तुमची प्रार्थना करत आहे. तुम्ही माझ्या मनातले प्रत्येक इच्छा जाणता. तुम्हीच मला आशीर्वाद देऊ शकता. मी कोणापुढे हात पसरावे, मी कोणापुढे इच्छा मागावी, तेव्हा मला फक्त तुम्हीच दिसता आणि तुम्हीच माझ्या डोळ्यांसमोर असता. माझी संपूर्ण श्रद्धा, इच्छा प्रकट करण्याचे स्थान माझे स्वामी माऊली आहेत. म्हणूनच आज मी तुमच्या पुढे आलोय. माझी प्रार्थना स्वीकार करा. देवा, मी तुमच्या व्यतिरिक्त कुठेही काही इच्छा मागू इच्छित नाही. म्हणूनच आज मी तुमच्या पुढे आलोय. माझी प्रार्थना स्वीकार करा. मी आज एकटा पडलोय. मला एकटे न ठेवता मला समृद्ध करा. मला माझ्या कुटुंबातील आनंद प्रदान करा. मला सुख, समृद्धी, आनंदाने परिपूर्ण करा. माझ्या हातून चांगले कर्म घडवून घ्या. माझी प्रगती दिवसेंदिवस वाढत जाऊ हा मला आशीर्वाद प्रदान करा. माझ्या इच्छा अपेक्षांना तुम्ही स्वीकार कराल असे मला आत्ता या क्षणाला वाटत आहे. देवा, मी तुमची प्रार्थना करत आहे. मला दूर लोटू नका. मी तुमच्या चरणांशी आलोय. माझे कोटी कोटी नमन स्वीकार करा. हे स्वामीराया, तुम्ही दयाळू आहात, परममंगल आहात. तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा. तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहात. तुम्हीच माझे कर्ता आणि करविता आहात. तुम्ही माझी प्रार्थना जी मनोभावे करत आहे ती स्वीकार करा. माझ्या आयुष्यातले ते दुःख, ताणतणाव आणि संघर्ष कमी करा. माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा. हे देवा, मी तुमच्या स्वाधीन आहे. मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला तुमचा चमत्कार दाखवा. मला तुमचा चमत्कार हवा आहे. देवा, मला एक नवीन आनंद हवा आहे. तो फक्त तुम्हीच देऊ शकता. तुमच्यातच ती दिव्य शक्ती आहे. तुम्ही परमात्मा आहात, परमेश्वर आहात. हे भगवंता, हे स्वामीराया, माझी इच्छा पूर्ण करा. माझी प्रार्थना स्वीकार करा. आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुमची प्रार्थना करत आहे. ती मनोभावे करत आहे. ती स्वीकार करा. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली प्रार्थना स्वामींजवळ नक्कीच पोहोचवली जाते. तुम्ही या क्षणाला देवाला प्रार्थना करा. तुम्हाला ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, आरोग्यात काही समस्या आहेत, त्यासाठी देवाची प्रार्थना मनोभावे करत राहा, कारण देव ती ऐकतात आणि तुमची प्रार्थना स्वीकार केली जाते. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या शत्रूंना तुझ्यासमोर तुला हरलेलं पाहायचंय. हो बाळा, कारण आजपर्यंत त्यांनी तुला हरवण्याचा प्रयत्न केलाय. तुला तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केलाय. बाळा, आता नाही. आता तुझ्यासमोर ते हरणार नाहीत. आता शक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. हो बाळा, या विश्वासघाती लोकांना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात आले आहे. आता तुला या लोकांची चिंता करण्याची गरज नाही. बाळा, आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. आता आनंदाचा वर्षाव, सुखाचा वर्षाव, वैभवाचा वर्षाव घेण्यासाठी तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात. हे सर्व काही आनंदाने घेण्यासाठी मी तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचा अंत, चिंतेचा अंत आणि तुझ्या पाठीमागे लागलेली जी काही पनौती आहे, या सर्वांचा अंत या संदेशामार्फत होणार आहे. हो बाळा, तेव्हा हे दिव्य मार्गदर्शन दुर्लक्षित करू नकोस. शेवटपर्यंत आमची आज्ञा आहे की शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला जावा आणि यातून तुला जे काही संकेत प्राप्त होत आहेत त्या संकेताद्वारे तू उंच भरारी घेणार आहेस. खूप काही उंची तुझ्या आयुष्यामध्ये तुला प्राप्त होणार आहे. हो बाळा, आजपर्यंत तुझ्या हरलेल्या मनाने कुठलेही कार्य करण्यास घेतले, पण तुला त्यामध्ये यश प्राप्त झाले नाही. बाळा, आता कोणासमोरही हरायचं नाही, रडायचे नाही, तर लढायचं आहे. कोणासमोरही स्वतःला कमी समजायचे नाही, तर बाळा, त्या लोकांना असे काहीतरी करून दाखवायचे की त्यांना त्यांचा हेवा वाटेल. त्यांना समजून येईल की आजपर्यंत आम्ही या लोकांना खूप त्रास देऊ नये. याच्या आयुष्यामध्ये हा सुखी, आनंदी आणि सुखाने कसा जगतोय याचाच प्रश्न त्यांना पडला पाहिजे. हो बाळा, आणि या सर्वांचे उत्तर तुला या संदेशामध्ये मिळणार आहे. फक्त लक्ष देऊन गरज आहे आत्मविश्वासाने, संयमाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचा काळ या क्षणापासून संपला आहे. आता तुझे शत्रू तुझ्यासमोर हात जोडून उभे आहेत. हो बाळा, कारण त्यांना त्यांच्या सर्व कर्मांची शिक्षा प्राप्त झाली आहे. आता तुला त्यांची चिंता न करता
तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला कार्यरत झालं पाहिजे. बाळा, तुझे प्रयत्न तू दृढ ठेव आणि पहा, तुला तुझ्या आयुष्यामध्ये मनासारखे यश नाही प्राप्त झाले तर सांग. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप कष्ट करून, खूप प्रयत्न करूनही त्याला मनासारखे यश प्राप्त नाही झाले. आता बाळा, यापुढे नाही. आता तुझ्या मनासारखे सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहे. बाळा, आता त्या शत्रूंची चिंता, काळजी करण्याची तुला गरज नाही. आता तुझ्यासमोर जो काही वर्तमान काळ आहे, त्या वर्तमान काळामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते तुला आत्तापासून, या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या जीवनात आनंदाचा, चमत्काराचा वर्षाव होणार आहे. बाळा, आणि हे सर्व घेण्यासाठी, पाहण्यासाठी तू सज्ज राहा. तुझ्या शत्रूने तुझा विश्वासघात केला, पण आता वेळ त्यांची येणारच. हो बाळा, आणि हे सर्व पाहण्यासाठी तू फक्त तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाचा खूप काही विश्वासघात करून झाला. खूप काही त्याला दुःखाच्या यातना दिल्या आहेत. पण आता यापुढे नाही. आता सर्व फेरा तिकडे फिरला जाणार आहे. बाळा, तुझ्या घरात आता तुझे चांगले कर्म फळाला येणार आहे. आनंदाची बातमी तुझ्या घरामध्ये लवकरात लवकर येणार आहे. हो बाळा, आता भाग्योदयाची वेळ आली आहे. सर्व भोग संपले आहेत. आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात तुला प्राप्त होणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील हा होणारा बदल, हा पाहून तुझे शत्रू चकित नाही झाले तर सांग. कारण तू जे काही प्रयत्न केले आहेस, जे काही स्पष्ट केले आहेस, त्या सर्वांचे उत्तर आता तुला मिळण्याची वेळ आली आहे. हो बाळा, सज्ज रहा. या चमत्कारासाठी सज्ज रहा. आता तुझ्या शत्रूंचे खोटे मुखवटे तुझ्या समोरच उतरले जाणार आहेत. हो बाळा, जो काही विश्वासघात त्यांनी तुझ्याशी केला आहे, आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. जशास तसे राहिल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला किंमत नाही. नाहीतर तुमच्या भोळ्या आणि तुमच्या चांगल्या स्वभावाचा वेळोवेळी फायदा घेण्यासाठी हे लोक तुझ्या आयुष्यात वेळोवेळी सज्ज आहेत. हो बाळा, आता तरी सावध हो. आता तरी हा इतकाही भोळा स्वभाव ठेवू नकोस की तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन तुझे सर्वस्व उद्ध्वस्त करणारे लोक तुझ्या आजूबाजूलाच आहेत. बाळा, गरज आहे यांना आता वेळीच ओळखण्याची. गरज आहे यांना वेळीच तुझ्यापासून दूर करण्याची. आता वेळ आली आहे सर्व काही त्यांच्या मनासारखे न करण्याची. आता वेळ आली आहे त्यांना जे प्राप्त आहे ते करून दाखवण्याची. कारण बाळा, त्यांना असे वाटत असते की तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीही करू शकत नाहीस. तू कोणत्याही गोष्टीमध्ये कुठलेही कार्य तुझ्या हातून प्राप्त होणार नाही. आता तेच त्यांना करून दाखवायचं आहे की तुम्ही सर्व काही करू शकता. ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे. तर तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही आहे. हेच त्यांना दाखवून द्या. हो बाळा, आता वेळ आली आहे. ज्या शत्रूने तुला रडवले आहे, आता वेळ आली आहे त्यांना रडण्याची. आता त्यांना रडावेच लागेल. कारण तुझ्या अश्रूने आजपर्यंत खूप काही तुला त्रास दिला आहे. आता वेळ त्यांच्यावर आली आहे. हो बाळा, तुझ्या आयुष्यातील होणारा खूप मोठा चमत्कार आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे येणारे आनंदाचे दिवस आहेत, हे पाहून तुझे शत्रू खूप विचारात पडले आहेत. कारण बाळा, त्यांनी आजपर्यंत खूप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, तुला प्रत्येक कार्यात खेचण्यासाठी प्रयत्न करूनही ते सफल झाले नाही. कारण त्यांना माहीतच नाही की तुझ्या पाठीमागे ही अशी गुप्त ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे, जे त्यांना दिसत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये सदैव दुसऱ्यांचे वाईट करण्याचे विचार येतात. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांना दुःख पोहोचवण्याचे विचार येतात आणि ज्यांच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार असतात, त्याला ही स्वामी शक्ती कशी दिसणार? त्याला ही स्वामी माऊलींचे दर्शन कसे होणार? कारण त्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ जशी निरपेक्ष भक्ती करतो, असे त्यांचे मोठे मन हवे, असे त्यांचे निर्मळ आणि पवित्र मन हवे. तेव्हा त्या मनामध्ये जी भक्ती जागृत होते, त्या भक्तीने सर्व काही प्राप्त करता येते. आणि बाळा, याच गुप्त शक्तीने आणि याच ब्रह्मांडाच्या शक्तीने तुला आजपर्यंत या लोकांसमोर हरू दिले नाही, या लोकांसमोर लाचार होऊ दिले नाही. आणि हेच तू स्मरणात ठेव. याचे स्मरण ठेव की तू एकटा नाहीस. तुझ्या पावलोपावली सदैव निरंतर ही स्वामी माऊली उभी आहे. या स्वामी माऊलीचे चमत्कारिक आशीर्वाद, दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव कार्य करत आहेत. हो बाळा, खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐक.
तेव्हाच बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला कोणता आनंद मिळणार आहे, कोणती आनंदाची बातमी मिळणार आहे, हे शेवटपर्यंत संदेश ऐकल्यानंतरच तुला समजणार आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नकोस. कोणतेही कारण असो, कधीही स्वामी माऊली म्हणतात रागावू नकोस, मोठ्याने बोलू नकोस. तुझे मन नेहमी शांत ठेव आणि विचार कर. नंतर त्या कृतीवर अंमलबजावणी कर. कारण कोणत्याही गोष्टीचा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. सुख फक्त तुम्हालाच मिळणार आहे. मनःशांतीसुद्धा तुम्हालाच मिळणार आहे. कारण बाळा, विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य या तुमच्या विचारांमध्ये आहे. म्हणूनच स्वतःला कोणतीही परिस्थिती असो शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनावर संयम ठेवा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारे बदल. मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कार आणि हे सर्व घेण्यासाठी तयार राहा. कारण आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा चमत्कार होणार आहे. हो बाळा, ज्या चमत्कार तू आजपर्यंत वाट पाहत होतास, आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. तुम्हाला आम्ही दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुम्हाला पाहत असतो, तुमची काळजी घेत असतो. तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी तुमच्यासाठी सर्व योजना आम्ही आखत असतो. बाळांनो, तुम्हाला जसे आमच्याशिवाय करमत नाही, तसेच तुमच्या या आईला देखील तिच्या या मुलांशिवाय करमत नाही. आमच्या सर्व भक्तांवर, आमच्या सर्व मुलांवर आमचे खूप प्रेम आहे. आमचे सर्व भक्त हे एक मौल्यवान हिरे आहेत, एक मौल्यवान रत्न आहेत. बाळांनो, तुम्ही आमच्या सेवेत आलेला नसता तर आम्हीच तुमच्यासारखी मौल्यवान रत्ने ही आमच्या सेवेत निवडत असतो. बाळा, काळजी करू नकोस. आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप साफ निर्मळ मनाचे आहात. तुम्ही खूप साधे आहात. तुम्हाला कधीच कपटीपणाने वागणे जमत नाही, स्वार्थाने वागणे जमत नाही. तुमचे लक्ष नेहमी तुमचे चांगले कर्म करण्याकडे असते. कारण तुम्ही एक खूप साफ निस्वार्थी मनाची, निर्मळ मनाची आत्मा आहात. बाळांनो, आम्ही तुमचा हात धरलेला आहे आणि आम्ही ज्यांचा हात एकदा पकडतो त्यांचा हात आम्ही केव्हाही सोडत नाही. तुम्ही एकदा का आमच्याशी जोडला तेव्हा तुमच्या या जन्मात नाही तर तुमच्या प्रत्येक जन्मात तुम्ही आमच्याशी जोडले जात असता. बाळांनो, आम्ही तुमच्या जीवनाचे सारथी या जन्मात नाही तर तुमच्या प्रत्येक जन्मात असणार आहोत. आम्ही तुमच्या जीवनाचे सारथी आहोत. मग आम्ही तुमच्या हातून पाप कसे काय होऊ देणार? तुमच्या हातून वाईट कर्म आम्ही कसे काय होऊ देणार? आम्हाला माहिती आहे तुम्हाला स्वार्थाने वागणे जमत नाही, पण कधी कधी वेळ, काळ, परिस्थिती पाहून तसे वागणे देखील काही जणांच्या बाबतीत योग्य असते आणि ते तुमच्या भल्यासाठीच असते. थोडा चतुरपणा असणे देखील गरजेचा असतो. तुम्हाला कोणालाही फसवायचे नाही ना, कोणतेही वाईट कर्म करायचे नाही. फक्त जे स्वार्थी लोक आहेत, जे लोक तुमच्या समोर आपलेपणाचा मुखवटा घालून वावरत असतात आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या शत्रूंना जाऊन तुमच्या विरुद्ध षडयंत्र करतात, अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवून वागा. तुमच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्याशी शेअर करू नका, त्यांना सांगू नका. कारण ते तुमच्याशी, जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी या तुमच्या शत्रूंना जाऊन सांगतात आणि या सर्व गोष्टींमुळे तुमचे खूप मोठे नुकसान. मग बाळा, तुम्हाला ही गोष्ट माहीत असतानाही तुमचे नुकसान होत आहे. हे तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्रास होत असतानाही तुम्ही जर असेल तर शांत गप्प बसलात. नाती जपायला हवी, कोणाचेही मन दुखावू नये. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार कर. हा जर तुम्ही करत राहाल तर तुमच्यावर होणारा अन्याय हा कोणीही थांबवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्यावर होणारा हा अन्याय फक्त तुम्हीच थांबवू शकता. कारण कोणालाही कोणाचीही काहीही पडलेली नसते. सर्वजण हे आपापल्या आयुष्यात निवांत आनंदात असतात. तुमच्या समस्येकडे, तुमच्या अडचणींकडे पाहण्याचा, तुमच्यावर होत असलेला अन्याय पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करणे, अशा पद्धतीने सर्वजण वागत असतात. त्यामुळे स्वतःसाठी स्वतःनेच उभे राहायचे असते. स्वतःवर होणारा अन्याय, स्वतःला होणाऱ्या त्रासावर स्वतःच उपाय काढायचा असतो. त्या अन्यायाचा विरोध करायचा असतो. जितके गप्प बसून सहन कराल तर यात फक्त नुकसान फक्त आणि फक्त तुमचेच असते. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जीवन हे फक्त तुमच्या एकट्याचे नाही तर तुमच्यासोबतही तुमच्यावर अवलंबून देखील काही जण आहेत. तुमची मुले आहेत, त्यांचाही विचार तुम्हाला करावा लागेल. त्यांच्या हितासाठी का होईना तुम्हाला अन्यायाचा विरोध करावा लागेल. जी व्यक्ती सर्वांवर दाब दाखवते, तिचे वर्चस्व सगळीकडे चालते, त्या व्यक्तीलाच महत्त्व दिले जाते. मग ती व्यक्ती कितीही वाईट का असेना, ती किती का चुकीची असेना,
तिलाच योग्य समजले जाते. जो जितका गप्प राहून अन्याय सहन करतो त्याच्याकडे सर्वच जण दुर्लक्ष करतात, आणि जो नेहमी सर्वांवर ताप दाखवतो, त्याचे वर्चस्व सर्वांवर चालवतो, त्यांना सर्वजण मानतात, त्यांची साथ देतात. म्हणून बाळांनो, स्वतःसाठी पाऊल उचलणे, वेळप्रसंगी स्वार्थी बनणे चुकीचे नसते. आणि तू काळजी करू नकोस. आम्ही कधीच तुला चुकीच्या रस्त्याला जाऊ देणार नाही. तुझ्या हातून चुकीचे कर्म घडू देणार नाही. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा या जर आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तू काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुमचे नेहमी रक्षण करतच राहणार आहे. बाळांनो, तुम्हाला तुमच्या जीवाभावाच्या नात्याबद्दल तुम्हाला जी चिंता वाटत आहे, जी काळजी वाटत आहे, ती साहजिकच आहे. त्यांच्या तब्येतीविषयी तुम्हाला नेहमीच खूप चिंता वाटत असते, हे आम्ही जाणतो. बाळांनो, तुम्ही नामस्मरण करायला चालू करा. नित्य नियमाने अखंड नामस्मरण करा. तुमच्या जीवाभावाच्या व्यक्तीला काहीही होणार नाही. तुमचे नामजप हे तुमच्या माणसांना त्यांच्यावर आलेल्या संकटांपासून दूर करेल, त्या संकटांना दूर पळवून लावेल. विश्वास ठेवा. आमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सर्व भक्तांवर आणि त्यांच्या जीवाभावाच्या व्यक्तींवर नेहमी असतो. त्यामुळे बाळजा, काळजी करू नकोस. भगवंताचे नामात जप करायला सुरू कर. तुझ्या मनातील समस्या या दूर होऊ लागतील. बाळा, तुझ्याबद्दल कोणी कितीही वाईट पसरवण्याचा प्रयत्न करू दे, तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही तसे वाईट काहीही केलेले नाही. तुम्ही तुमचे कर्म नेहमी चांगलेच केले आहे. मग कोणालाही तुमच्याविरुद्ध कितीही षडयंत्र रचू दे, तेच षडयंत्र शेवटी त्या व्यक्तीवर उलटणार. खोट्याचा चेहरा सर्वांसमोर येणार. सत्याचा प्रकाश केव्हाही लपून राहत नाही. सत्य हे केव्हा ना केव्हा तरी नक्कीच बाहेर येते. त्यामुळे तुझ्यावर कोणाला कितीही चिखलफेक करायचे त्यांना करू दे. तू फक्त शांत राहा. चिखलात दगड माराल तर तो चिखल स्वतःहून अंगावर उडवून घ्याल. त्यामुळे शांत राहण्यातच, संयम ठेवण्यातच कधी कधी खूप मोठा फायदा असतो. मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल. मला शोधू नको, फक्त ओळख. एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा. तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आता पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.